आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस, वृक्ष कोसळून घरांचे मोठे नुकसान. साळगाव बंधारा प्रथमच पाण्याखाली, धरण क्षेत्रातही पावसाचा कहर. चित्री, सरकनाला व आंबेओहळ धरणातील पाणीसाठ्यात वाढ, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन. आजरा तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार कायम असून वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळून घरांचं नुकसान झालंय. गेल्या 24 तासात तालुक्यात 93 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नदी नाले, हिरण्यकेश आणि चित्रा नद्या दुथंडी भरून वाहत आहेत. सततच्या पावसामुळे शेतवडीत पाणी साचलं असून भात रोप लावणी आणि नागली लागवडीच्या कामांना वेग आलाय. आज सकाळी आजरा पेरणेली मार्गावरील साळगाव जवळ रस्त्यावर मोठा वृक्ष कोसळल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या साहाय्याने वृक्ष हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात विविध ठिकाणी नुकसान झालंय. आजरा तालुक्यातील हातिवडे इथं गणू नाना पाटील यांच्या घरावर तसंच बंडू पाटील आणि पांडुरंग पाटील यांच्या शौचालयावर झाड कोसळून नुकसान झालं. लाटगाव इथं अनिल सरदेसाई यांच्या काजू प्रक्रिया युनिटच्या शेडवर झाडाची फांदी पडून सुमारे 20,000 रुपयांचं नुकसान झालं. मुरडे येथील अंगणवाडीच्या शेडवरील पत्रे उडून सुमारे 40,000 रुपयांचं नुकसान झालं, तर करपेवाडी येथील जनावरांच्या गोठ्यावरील छप्पर उडाल्यानं सुमारे 11,000 रुपयांचं नुकसान झालं. दरम्यान या हंगामात प्रथमच साळगाव बंधारा पाण्याखाली गेलाय. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असून सरफनाला धरण परिसरात गेल्या 24 तासात 249 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या परिसरातील हंगामातील एकूण पाऊस 1004 मिलीमीटर झालाय. चित्री धरण परिसरात 160 मिलीमीटर तर आंबेओहळ परिसरात 90 मिलीमीटर पाऊस झालाय. सध्या चित्री धरणात 35.31%, सरफनाला धरणात 62.65% तर आंबेओहळ धरणात 62.90% पाणीसाठा झालाय. पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता धोकादायक घरांमध्ये राहू नये, तसंच ओढे नाले तुडुंब भरून वाहत असताना जीव धोक्यात घालून ते ओलांडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.